आणि आता एक धक्कादायक बातमी। अवैध धंद्यांना पायबंद घालण्याच्या मागणीसाठी पोलिसांना साकडं घालणाऱ्या महिला आणि ग्रामस्थांना पोलिसांच्या ताफ्यानं बेदम आणि बेफाम मारहाण केली। गावकऱ्यांसोबतच पोलिसांनीही कायदा पायदळी तुडवत गावकऱ्यांच्या घराचे दरवाजे तोडत मारहाण केली। या मारहाणीतून महिलाही सुटल्या नाहीत, हे धक्कादायक। उस्मानाबाद तालुक्यातील कनगरा गावात सोमवारी मध्यरात्री मोगलाई अवतरली। पोलिसांनी घरांचे दरवाजे तोडले, ट्रॅक्टरच्या हेडलाइट्स फोडल्या, गावातल्या प्रत्येक घरात घुसून दिसेल त्या पुरुषाला अशी बेदम मारहाण केली। अंगावरचे हे बळ सांगतात मारहाण किती जबरदस्त होती। आता या मंडळींना खाली बसताही येत नाही। काही जण आयुष्यात पुन्हा चालू शकतील की नाही अशी भीती आहे। हे सगळं घडलं ते महिला बचत गटानं गावातली अवैध दारू बंद करण्याची मागणी केली म्हणून। रात्री 12ला उठला मुलगा माझा, दाखला पाणी भराय, कवाड उघड होतं, आले तेच लगे त्याला मारून बाहेर काढलं, थोरल्याला लगे मारून खाट्या घालून लगेच हे केलं। साऱ्या घरात वास, घाण पोलिसाच्या तोंडाचा याला। माझा नवरा 80 वर्षाचा, विचारा ह्या लोकांनी त्यांना सुद्धा मारलं, निहाले। मी म्हणलं पाया पडती म्हणल्यावर सोडलेला। ही शेक मग पोलिस गेली मध्ये, लेकरा धरून आले का इथं पालतं पाडलं। अहो ह्या काही तर धोंड पाली, ते धोंड घातलं, लाकडं तर किती बी घातली माझ्या लेकरला। मी पाया पडायला तर मला ढकलून लावलं, सुनाला इकडे ढकलून लावलं माझ्या। बचत गटानं दारू पकडून दिल्यावर गावात अवतरलेल्या पोलिसांनी पकडलेली दारू पोलीस स्टेशनला न नेता थेट जमिनीवर फेकून दिली। ही दारू नाही पाणी आहे असा बनाव सुरू केला। त्यातून महिला आणि पोलीस असा वाद झाला। पोलिसांनी महिलांना शिवीगाळ केली। ते बघून चिडलेल्या ग्रामस्थांनी या पोलिसांना मारलं। पोलीस अधीक्षक सचिन पाटलांना हे कळताच पाटील सगळा फौजफाटा घेऊन गावात अवतरले। 307 लावलेलं आहे, 307 आहे, नंतर राईटचे शिक्षण लागलेलं आहे। त्यानंतर पुन्हा सरकारी कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत करणे या संदर्भातल्या 332, 333 वगैरे लागलेले आहे। पुन्हा पब्लिक प्रॉपर्टी डॅमेज करण्यासाठी त्या संदर्भात 3 सेक्शन आहे आणि न्यू अमेंडमेंट सेक्शन 7 विशेष म्हणजे रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 4 वाजेपर्यंत पोलीस ग्रामस्थांना मारत होते। ग्रामस्थ सांगतात पोलीस अधीक्षक सचिन पाटील, उपअधीक्षक वैशाली कडूकरांनी कर्मचाऱ्यांना घराघरातून ग्रामस्थांना बाहेर काढून मारण्याचे आदेश दिले। या भयंकर घटनेचा या चिमुरड्यांच्या मनावर प्रचंड आघात झालाय। अवघं गाव अजूनही रडतंय। कुणाच्याही घरातली चूल पेटलेली नाही। दहशतीनं लोक फरार झालेत। सासऱ्यांनी विचारलं कशापायी तुम्ही मारलं ना, कशापायी न्यायला लागलो। आम्हाला काहीच माहित नव्हतं बाहेरचं काय झालेलं काय नाही, पण आमचा काय दोष नसताना आमच्या माणसाला पुढे बाहेर ओढून काढलं आणि धड 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 काट्याने मारलं। सासरा गेली माग माग तर त्यांना पण मारलं धड धड। 80-90 वर्षाचे सासरे, मग त्यांना काय झालं असतं तर। घटनेनंतर पोलिसांनी 54 ग्रामस्थांना अटक केली आहे। त्यांच्यावर पोलिसांच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय। अवैध धंद्यांची तक्रार करणाऱ्या बचत गटाच्या महिलांनाही कोठडीत डांबलंय। या बाचाबाचीत 3 पोलीस जखमी झालेत। प्रकरण चिघळण्याची शक्यता दिसताच प्रसार माध्यमांना ग्रामस्थांना भेटायला मज्जाव केला जाऊ लागलाय। कनगरा गावातल्या महिला वर्षभरापासून गावातली दारू बंद करण्याची मागणी करत होत्या। शेवटी स्वतः पुढाकार घेऊन दारूबंदीचा प्रयत्न केल्याची गावाला ही अशी शिक्षा मिळाली। उस्मानाबादहून महेश पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।